मागील 17 वर्ष सततचा पराभव आणि अखेर या 18व्या वर्षी ई साला कप नामदे हेच घोषवाक्य नामदू झालंय। पण यासाठी त्यांना 18 वर्ष वाट का पाहावी लागली हा सर्वात मोठा आता प्रश्न आहे। पण आरसीबीचे कट्टर फॅन म्हणतील भावा लॉयल्टी काय असते हे तुला नाही कळणार आणि लॉयल्टीचं फळ एकदम रॉयल असतं आणि ते आम्ही आता चाखलंय। अगदी खरंय, एक मुंबईचा फॅन म्हणून मला हा आनंद जेवढा बँगलोरला झालाय तेवढा नाही कळणार, पण नक्कीच 18 वर्षानंतर मिळालेल्या या टायटल बद्दल खरंच बँगलोरच्या संघाचं कौतुक आहे। आरसीबीच्या वुमन्सने आयपीएल टायटल जिंकल्यानंतर मेन्सने देखील अगदी टप्प्यात आणि वेळ बघून हा कार्यक्रम पार पाडलाय। पण प्रश्न असा आहे की इतके वर्ष का बरे लागले असावे आयपीएल ट्रॉफी आरसीबीला जिंकण्यास? तर याच 18 वर्षाच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या प्रवासाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आरसीबीला 2008 ते 2024 या 18 वर्षांच्या आयपीएल मध्ये विजेतेपद मिळवता आले नाही। याची कारणे प्रत्येक हंगामात वेगवेगळी होती, पण काही सामान्य कमतरता आणि विशिष्ट घटनांनी त्यांच्या अपयशाला कारणीभूत ठरलेलं। आता 2008 मध्ये कमकुवत संघ होता आणि नेतृत्वामध्ये देखील गोंधळ होता। पहिल्या हंगामात आरसीबीचा संघ असंतुलित होता। राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली अनुभवी खेळाडू होते, पण समन्वयाचा कुठेतरी अभाव होता। त्यामुळे फलंदाजीमध्ये जॅक केलिस आणि मिसबाह उल हक यांच्यावर अवलंबून होती आरसीबी आणि गोलंदाजी कमकुवत होती। झहीर खान, प्रवीण कुमार यांना कमी संधी देण्यात आलेल्या। परिणाम काय झाला तर 14 पैकी 4 विजय झाले, ज्यामध्ये गुणतालिकेत आरसीबीला 7वं स्थान मिळालं। 2009 मध्ये फायनल गाठली आरसीबीने, पण दबावात अपयश आलं। अनिल कुंबळेच्या नेतृत्वात आरसीबीने सेमीफायनल गाठली आणि डेक्कन चार्जर्स विरुद्ध फायनल खेळली। फायनलमध्ये 6 धावांनी आरसीबीचा पराभव झाला। रोहित शर्माच्या आक्रमक खेळीसमोर गोलंदाजी कोलमडली। फलंदाजी आणि गोलंदाजी ही दबावात अपयशी झाली। परिणाम काय झाला तर जवळपास विजेतेपद असताना दबाव हाताळता आला नाही आरसीबीला। 2010 मध्ये सेमीफायनलमध्ये कुठेतरी आरसीबी अडखळत होती। 14 पैकी 7 सामने तिकडे जिंकले, सेमीफायनल गाठली। मुंबई इंडियन्स विरुद्ध 35 धावांनी इकडे पराभव झाला। कॅलिस, रॉबिन उत्तप्पा यांनी चांगली कामगिरी केली, पण मधली फळी जी होती ऑलराऊंडर्सची ती कमकुवत होती। डेल स्टेन असूनही डेथ ओव्हर्समध्ये धावा रोखता आल्या नाही। परिणाम काय झाला तर प्लेऑफ मधून आरसीबी बाहेर झाली। पुढे 2011 मध्ये सीएसकेच्या दबदब्यासमोर हार पत्करावी लागली। क्रिस गेलच्या 608 धावांसह ऑरेंज कॅप आरसीबीकडे होती। फायनल गाठलेली, पण सीएसके कडून 58 धावांनी फायनलमध्ये पराभव झाला। सीएसकेच्या मायकेल हसी यांनी 95 रन केले, मुरली विजयने 52 केले आणि त्यांच्या दबदब्यासमोर गेल, कोहली यांच्याशिवाय इतर फलंदाजांनी देखील साथ दिली नाही आणि गोलंदाजी कमकुवत असताना सीएसकेच्या फलंदाजांना रोखता आलं नाही आणि परिणाम काय झाला तर फायनलमध्ये 2011 मध्ये आरसीबी बाहेर गेली। पुढे 2012 मध्ये सातत्याचा अभाव होता। 16 पैकी 8 विजय आले, पण प्लेऑफसाठी आरसीबी अपात्र ठरली। क्रिस गेलने 733 धावा केल्या, पण इतर खेळाडूंनी त्याला साथ दिली नाही। गोलंदाजी झहीर खान आणि विनय कुमार यांचा खराब फॉर्म होता। डेथ ओव्हर्समध्ये देखील 10+ इकॉनॉमी रेट होता। 10 पेक्षा जास्त रन हे डेथ ओव्हरमध्ये जात होते आणि मधल्याच फेरीमध्ये आरसीबी 2012 ला बाहेर गेली। पुढे 2013 आलं। गेलवर जास्त अवलंबून होती पूर्ण टीम। गेलने 708 धावा केल्या। पुणे वॉरियर्स विरुद्ध त्याने नाबाद 175 रन केले। इतर फलंदाज आणि गोलंदाजीने त्याला साथ दिली नाही। गोलंदाजी युनिट सातत्यपूर्ण नव्हतं आणि परिणाम काय झाला तर प्लेऑफ मधून आरसीबी बाहेर गेली। 2014 मध्ये देखील मध्यम कामगिरी होती आरसीबीची। 14 पैकी 5 विजय झाले। गुणतालिकेत 7वें स्थान आलं। कोहलीने 359 रन केले, डेव्हिलियर्सने 395 केले। चांगली कामगिरी केली, पण मधली फळी आणि गोलंदाज पुन्हा कमकुवत होतं आणि प्लेऑफच्या शर्यतीतून आरसीबी यावेळी देखील बाहेर झाली। पुढे 2015 साल आलं। क्वालिफायर मध्ये देखील हार आली। 14 पैकी 7 विजय मिळाले। सीएसके कडून क्वालिफायर 2 मध्ये 3 गडी राखून हा हार जो आहे तो आरसीबीला मिळाला। कोहली, गेल, डिव्हिलियर्स यांनी चांगली फलंदाजी केली, मात्र धोनीची जी आक्रमकता आहे त्या खेळीसमोर डेथ ओव्हर्स कुठेतरी कमकुवत ठरल्या आणि धोनीला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणतात, ते त्यांनी खरे करून दाखवलं आणि आरसीबीला क्वालिफायर मधून बाहेर केलं। पुढे 2016 ला फायनल मधील जवळचा पराभव एक पाहायला मिळाला। कोहलीच्या 973 धावांसह ऑरेंज कॅप होती आणि फायनल देखील गाठलेली आरसीबीने, मात्र सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 8 धावांनी हार झाली आणि वॉर्नर, कटिंग यांचा दबदबा तेव्हा होता। डेथ ओव्हर्समध्ये कमकुवत गोलंदाजी झाली आणि परिणाम काय तर फायनल मधील दबाव त्यांना हाताळायला अपयश आलं। 2017 मध्ये सर्वात खराब हंगाम। 14 पैकी 3 विजय मिळाले। गुणतालिकेत तळाला आरसीबी होती। कोहली, डिव्हिलियर्स यांच्या
दुखापतीमुळे आणि खराब फॉर्ममुळे इतर खेळाडूंना साथ दिली गेली नाही आणि परिणाम काय झाला तर फलंदाजी गोलंदाजी दोन्ही अपयशी ठरली 2017ला. 2018 मधली फळी जी आहे ऑलराऊंडरची आणि गोलंदाजीमध्ये कमतरता होती. 14 पैकी 6 विजय मिळाले. प्लेऑफसाठी अपात्र ठरली. कोहलीने 542 रन केले, डिव्हिलियर्सने 480. अशा प्रकारे एक चांगली कामगिरी दोघांनी केली. मात्र मधली फळी आणि गोलंदाज पुन्हा अपयशी ठरले. परिणाम काय तर मधल्या फेरीतूनच आरसीबी बाहेर झाली. 2019 साल सलग पराभव होता आणि कमकुवत कामगिरी होती. पहिल्या 6 सामन्यामध्ये पराभव होता. 14 पैकी 5 विजय फक्त मिळाले आणि कोहली, डिव्हिलियर्स यांच्याशिवाय इतर सगळे अपयशी ठरले आणि प्लेऑफमधून आरसीबी पुन्हा बाहेर झाले. 2020 आलं. क्वालिफायर मधील हार 14 पैकी 7 विजय होते. सनरायझर्स हैदराबाद कडून क्वालिफायर 2 मध्ये 6 गडी राखून हार झाली. डिव्हिलियर्स 454 रन होते, पडिक्कलचे 473 होते. अशापैकी दोघांनी चांगली कामगिरी केली. मात्र कोहली आणि इतर फलंदाज अपयशी ठरले आणि गोलंदाजी आणि फलंदाजीतील ही कमतरतामुळे पुन्हा आरसीबी जिंकू शकली नाही. 2021 साली एलिमिनेटर मधील पराभव 14 पैकी 9 विजय होता. केकेआर कडून एलिमिनेटर मध्ये हार झाली आणि मॅक्सवेलने 513 रन केले. हर्षल पटेलने 32 विकेट घेतलेले. चांगली कामगिरी होती. मात्र कोहलीचा खराब फॉर्म होता. डेथ ओव्हर्स मध्ये कमकुवतता होती कुठेतरी, त्यामुळे प्लेऑफ मधून 2021ला देखील बाहेर झाले. 2022 साल क्वालिफायर मध्ये हार आली. फाफ डुप्लिसीच्या नेतृत्वात 14 पैकी 8 विजय मिळाले. क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्स कडून 7 गडी राखून जॉस बटलरच्या शतकासमोर एकंदरीत हार पत्करावी लागली होती आणि गोलंदाजी जी आहे ती अपयशी ठरली. डुप्लिसीने त्यावेळेला 730 रन केले. कोहलीने 639 रन केले. चांगली कामगिरी केली. मात्र गोलंदाजीमुळे कुठेतरी हार आली. आता 2023 साल मध्यम कामगिरी, 14 पैकी 7 विजय, प्लेऑफसाठी अपात्र ठरली. पुढे देखील मग जेव्हा 2024 वर्ष आलं तेव्हा एलिमिनेटर मध्ये हार होती. 14 पैकी 7 विजय मिळाले. राजस्थान रॉयल कडून एलिमिनेटर मध्ये 4 गडी राखून हार झाली. कोहलीने 542 रन केले. पाटीदारने 395 केले. एक ठीकठाक कामगिरी होती. मात्र सिराज, दयाल यांच्याशिवाय गोलंदाजी ही कमकुवत होती. मधली फळी सातत्यपूर्ण नव्हती. कुठेतरी त्यांना कंटिन्युइटी ठेवता नव्हती आली त्यांच्या रन्समध्ये, त्यामुळे प्लेऑफ मधून आरसीबी बाहेर झाली. 2025 साल 18 वर्षाच्या अपयशाची सामान्य कारणे आपण जाणून घेतली. कमकुवत गोलंदाजी होती. डेथ ओव्हर्स होते कुठेतरी, त्यामध्ये धावा जास्त गेलेल्या, एका खेळाडूवरती अवलंबली होती. कोहली, गेल, डिव्हिलियर्स यांच्यावरती जास्त अवलंबून होती. स्टार खेळाडू चांगली कामगिरी करू शकले नाही, तर कुठेतरी मधली फळी होती आणि गोलंदाज होते ते कुठेतरी कमी पडत होते. खराब लिलाव धोरण देखील यासाठी कारणीभूत आहेत. चुकीच्या खेळाडूंवर मोठ्या रकमा आणि असंतुलित संघ कुठेतरी दिसत होता. दबावात अपयश होतं, त्यामुळे फायनल 2009, 11, 16 मध्ये एकंदरीत फायनल नाही गाठता आली. प्लेऑफ मध्ये कुठेतरी कोलमडत होती. मात्र 2025 साल ई साला कप नामदू हा जो घोषवाक्य आहे तो आता झालेला आहे. 18 वर्षांच्या मेहनतीला अखेर फळ मिळालंय. आरसीबीने 2025 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध 6 धावांनी फायनल जिंकले आणि पहिल्यांदा IPLचे विजेतेपद जे आहे ते पटकावलंय. रजत पाटीदारचे धोरणात्मक नेतृत्व आणि कोहलीचा अनुभव यासाठी कारणीभूत होता. संतुलित गोलंदाजी झाली. भुवनेश्वर कुमार, यश दयाल, कृणाल पांड्या यांनी चांगल्या ओव्हर्स केल्या. फलंदाजीत कोहली, सॉल्ट आणि रजत पाटीदार यांचे सातत्यपूर्ण योगदान होते. संघामध्ये खोली होती. 10 वेगवेगळ्या फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा केल्या आणि 9 खेळाडूंना प्लेयर ऑफ द मॅच मिळालंय. कृणाल पांड्याचं योगदान देखील महत्त्वाचं होतं. फायनलमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली त्याने. पंजाबला 191 धावांचा पाठलाग करू दिला नाही. कालच्या सामन्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, गेला सामना आम्ही याच मैदानात खेळलो होतो, त्यावेळी आम्ही 200 धावांचे आव्हान सहजपणे पार केले होते. त्यामुळे या सामन्यात जे 191 धावांचे आव्हान आम्हाला मिळाले होते ते नक्कीच मोठे नव्हते, पण फक्त एका खेळाडूमुळे म्हणजेच आम्ही कृणाल पांड्यामुळे अपयशी ठरलो हा सामना जिंकण्यासाठी, असं एकंदरीत जी प्रतिक्रिया आहे ती अय्यरने दिली आहे आणि ही स्पेल अगदी अफलातून होती. सामना झाल्यावर विराटच्या डोळ्यात अश्रू होते. विराटचे भावनिक क्षण आपल्याला पाहायला मिळाले. 18 वर्षाच्या मेहनतीनंतर कोहलीच्या डोळ्यात अश्रू होते. भावनिक त्याने भाषण देखील दिलेलं आहे. तुम्हाला या सगळ्या संपूर्ण प्रवासावरती काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.